नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. कर्नाटक सरकारचा मराठी माणसांवर होणारा जुलमी अत्याचार थोपवण्यासाठी आणि सीमा भागातील जनतेला आपल्या हक्काच्या माय मराठीला न्याय मिळवून देण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. महादेव पाटील एक नाममात्र उमेदवार आहेत, मात्र समितीचा उमेदवार विजयी होणे म्हणजे तमाम मराठी बांधवांचा मोठा विजय आहे, असे मत महाराष्ट्र एकीकरण समितीचे लोकसभेचे उमेदवार महादेव पाटील यांनी व्यक्त केले. शुक्रवार दिनांक 12 एप्रिल रोजी बेळगाव जिल्ह्यातील जागृत मळेकर्णी देवीच्या अमराईतील मंदिरामध्ये मळेकर्णी देवीकडे साकडे घालून आणि पूजा करून बेळगाव लोकसभा मतदारसंघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार महादेव पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ तालुक्यातील समितीनिष्ठ कार्यकर्त्यांच्या आणि नागरिकांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी त्यांच्या समवेत माजी आमदार मनोहर किणीयेकर, शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष रणजित चव्हाण पाटील, युवा नेते RAM चौगुले, रमाकांत कोंडुस्कर, लक्ष्मण होनगेकर, अंकुश केसरकर, नगरसेवक शिवाजीराव मंडोळकर, गुणवंत पाटील, RK पाटील, चेतन पाटील, सागर पाटील व श्रीकांत कदम, मनोहर संभाजीचे याबरोबरच अनेक प्रमुख मान्यवर मंडळी उपस्थित होते. आज शुक्रवारी सायंकाळी बेळगाव शहर व परिसरात पडलेल्या अडोळी पावसाचे आगमन झाले. त्यामुळे काही ठिकाणी झाड कोसळले तर काही ठिकाणी गटारी तुंबून ओव्हरफ्लो झाल्याने रस्त्यावर पाणी साचले. बाजारपेठेतील रस्त्यांना तलाव सदृश स्वरूप प्राप्त झाल्याने व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली. गारपीटमुळे झाडाला लागलेले आंबे देखील पडले आहेत. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे देखील मोठे नुकसान झाले. वादळी वाऱ्यामुळे गवतगंजी कोसळून भिजल्या. अडोळी पावसाने थंडावा तर दिला, मात्र काही ठिकाणी अवांतरही निर्माण केला. मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर या पंचमसाली समाजाच्या नाहीत असे वक्तव्य करणाऱ्या मुरगेश निराणी यांना पंचमसाली समाजाने फटकारले आहे. निवडणुकीच्या धर्तीवर असले वक्तव्य करून पंचमसाली आरक्षण संघर्षाला गालबोट लावू नये. पुन्हा एकदा असले वक्तव्य केल्यास पंचमसाली समाज योग्य धडा शिकवेल असा इशारा पंचमसाली समाजाने दिला आहे. गरीब व जनसामान्यांच्या हितासाठी कार्य करून त्यांच्या समस्या दूर करणारा एकमेव पक्ष म्हणजे काँग्रेस. त्यामुळे काँग्रेस पक्षालाच निवडून देण्याचे आवाहन चिक्कोडी लोकसभा उमेदवार प्रियंका जारकीहोळी यांनी केले. त्या आज चिक्कोडी सदलगा विधानसभा मतदारसंघातील खडकलाट येथे MLC प्रकाश हुक्केरी यांच्या प्रचारार्थ आयोजित बैठकीत बोलत होत्या. बेळगाव लोकसभा निवडणुकीतील भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर यांनी आज भाग्यनगर अनगोळ परिसरात आपल्या प्रचारादरम्यान नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या. भाग्यनगर 9वा क्रॉस येथील उद्यान परिसर, मृत्युंजय नगर, अनगोळ रोड येथील मंगल कार्यालयामागील परिसर, हरिमंदिर परिसर, भाग्यनगर येथील उद्यान परिसर तसेच सराफ कॉलनी परिसरात सर्वसामान्य नागरिकांसोबत उमेदवार जगदीश शेट्टर यांनी चर्चा केली. यावेळी जनतेचा आशीर्वाद घेऊन आपल्याला मतदान करण्याचे त्यांनी आवाहन केले. या प्रचारादरम्यान सर्वसामान्य नागरिकांबरोबर संवाद साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून निवडून आणूयात असा निर्धार यावेळी करण्यात आला. महिलांची शक्ती हीच समृद्ध भविष्याची निर्मिती. लोकमान्य घेऊन आले आहेत महिला उन्नती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% आकर्षक व्याजदर फक्त 500 दिवसांकरिता. किमान गुंतवणूक 10,000 रुपये. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त महिला सभासदांकरिता. नियम अटी लागू. लोकमान्य, जिथे पैसे वाढतात आणि नातं वृद्धिंगत होतं. बेळगाव लोकसभा मतदारसंघात गेल्या 20 वर्षापासून सत्तेवर असणाऱ्या भाजप खासदारांनी मतदारसंघात केंद्र सरकारकडून कोणती विकास कामे आणली आहेत, तर मतदारसंघातील कोणत्या भागाला भेट दिली आहे असा सवाल महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केला. बेळगाव लोकसभा मतदारसंघाच्या व्याप्तीत येणाऱ्या बेळगाव दक्षिण विधानसभा मतदारसंघात प्रचार करून त्या बोलत होत्या. सलग 3 दिवसांपासून बेळगाव शहर व परिसरात सायंकाळी पावसाचे आगमन होत आहे. आज सायंकाळी 4 पासून सुमारे तासभर मुसळधार पाऊस कोसळला. गेल्या अनेक दिवसांपासून उष्म्यामध्ये वाढ झाली होती, त्यामुळे अंगाची लाही होत होती. आज जोरदार वाऱ्यासह दमदार पाऊस पडल्याने बेळगाव शहर व उपनगरात थंड वातावरण निर्माण झाले.
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 14 एप्रिल रोजी जयंती साजरी करण्याच्या निमित्ताने आज बेळगाव शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे पूर्वतयारीची बैठक संपन्न झाली। यावेळी शहर व तालुक्यातील विविध दलित संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। यंदा रविवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करताना निवडणूक आचार संहितेचे उल्लंघन होणार नाही याची खबरदारी घेण्याबाबतचे आवाहन दलित नेते मल्लेश चौगुले यांनी केले आहे। 14 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता शहरात भीमज्योतीचे आगमन होणार असून त्यानंतर जिल्हाधिकारी नितेश पाटील व पोलीस प्रमुख भीमाशंकर गुळेद यांच्या हस्ते बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे। त्यानंतर सायंकाळी 4 नंतर विविध कार्यक्रम संपन्न होणार असल्याचे त्यांनी सांगितले। कॅम्पमधील हाय स्ट्रीट येथे रस्ता खचल्याने खड्डा पडला असून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। पाण्याची पाईप घालण्यासाठी L&T कंपनीने रस्त्याची खोदाई केली होती। काही दिवसांपूर्वी पाईप घातल्यावर खोदाई केलेल्या ठिकाणी माती घालून डांबरीकरण पण करण्यात आले होते, पण आज एक ट्रक जात असताना हा रस्ता खचला आहे। खड्ड्यात कोणी पडू नये म्हणून तेथील व्यापाऱ्यांनी रस्त्यात फलक उभे केले आहेत। L&T कंपनीने याकडे लक्ष देऊन त्वरित रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी येथील व्यापारी आणि नागरिकांनी केली आहे। आगामी 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा करण्यासाठी पक्षश्रेष्ठींची काँग्रेस मुख्यालयात बैठक झाली। काँग्रेस नेते B.K. हरिप्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत विविध राष्ट्रीय मुद्द्यांवर पक्षाची भूमिका अधोरेखित करण्यात आली, असे मत पत्रकार परिषदेत स्पष्ट केले। शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत काँग्रेसचे नेते हरिप्रसाद म्हणाले की काँग्रेस पक्ष देशातील नागरिकांची सेवा करण्यासाठी वचनबद्ध आहे। नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या काँग्रेसच्या जाहीरनाम्याचे जागतिक दर्जाचे आणि समाजातील सर्व घटकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाईन केलेले प्रमुख घटक म्हणून स्वागत करण्यात आले आहे। पक्ष देशाला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी भर देत आहे, त्यामुळे मोदी सरकारचे अपयश होणार असल्याचे जाहीर केले। भारताच्या 22 मित्र देशांच्या लष्करी अधिकारी प्रशिक्षणार्थींनी बेळगावच्या ज्युनियर लीडर विंगमध्ये आपला कमांडो अभ्यासक्रम नुकताच यशस्वीरित्या पूर्ण केला। या कमांडो अभ्यासक्रमातील सर्वोत्कृष्ट FFC ऑफिसर म्हणून इंग्लंडचे लेफ्टनंट एडवर्ड गार्डनर यांची निवड करण्यात आली। त्यांना निरोप देताना ज्युनियर लीडर विंगच्या कमांडरनी सर्व विदेशी लष्करी अधिकाऱ्यांचा सत्कार केला। हरिदास सेवा समिती, विश्व मध्व महापरिषद बेळगावच्या संयुक्त विद्यमाने 16 ते 18 एप्रिलच्या दरम्यान हरिदास उत्सव 2024चे आयोजन करण्यात आल्याची माहिती संचालक मधुकर तेरदाळ यांनी दिली। रामनाथ मंगल कार्यालय, भाग्यनगर, बेळगाव येथे उडुपी श्री अदमारू मठाधीश श्री श्री 1008 श्री विश्वप्रिया तीर्थ श्री पादंगळ यांच्या हस्ते या उत्सवाला चालना मिळणार आहे। ब्राह्मण समाजाचे प्रमुख अनिल पोद्दार यांच्या अध्यक्षतेखाली विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत। बागलकोट लोकसभा मतदार क्षेत्रातील पोन्नूर तपास नाक्यावर अधिकाऱ्यांनी 6 लाख रुपये जप्त केले। निवडणूक आचार संहितेचे उल्लंघन केल्याचे प्रकरण दाखल करून घेऊन रोख रकमेचे कोणतेही पुरावे नसलेल्या व्यक्तीकडून ही रक्कम जप्त करण्यात आली। सदर कारवाई सुनील कुमार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली। नरगुंद नगरपालिका मुख्य अधिकारी अमित तेरदाळ, CBI, MI नडुविन मनी आदींनी कारवाईत भाग घेतला। लोकसभा निवडणुकीसाठी चिक्कोडी मतदारसंघात 12 पासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत। निवडणूक आयोगाने निवडणुकीचे वेळापत्रक ठरवून दिले आहे। निवडणुकीसाठी 16 मार्च पासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे। 12 एप्रिल ते 19 एप्रिल अखेर रोज सकाळी 11 ते सायंकाळी 3 पर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत। निवडणूक अधिकाऱ्यांच्या कक्षात एका उमेदवारासोबत केवळ 4 जणांना प्रवेश देणार असल्याची माहिती निवडणूक अधिकारी राहुल शिंदे यांनी दिली।
चिकोडी येथे पत्रकारांशी ते बोलत होते. चिकोडी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस भाजप उमेदवारांच्या प्रचाराला आता गती आली आहे. असे असले तरी अथणी तालुक्यातील काही गावांना पाणी टंचाईचे संकट झेलावे लागत आहे. परिणामी विकतच्या पाण्याचा आधार घेताना तहान भागवावी लागत आहे. एकीकडे लोकसभा निवडणुकीमुळे चुरस वाढत चालली आहे, तर दुसरीकडे पाणी टंचाईमुळे सीमा भागातील गावात पाणी टंचाईमुळे संताप व्यक्त होत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी 7 मेला मतदान होणार आहे. त्यासाठी अर्ज दाखल करण्यात येत असून निवडणूक आयोगाच्या नियमानुसार 12 ते 19 एप्रिल अखेर उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची मुदत देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी टी. बुबलन यांनी दिली. ते येथे कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी अंगावर वीज कोसळल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे. इंडी शहरातील बिराप्पा निंगाप्पा अवराडी वय वर्षे 15 आणि इंडी तालुक्यातील मासाली बीके गावातील सोमशेखर काशीनाथ पट्टणशेट्टी वय वर्षे 45 अशी मृतांची नावे आहेत. या घटनेची नोंद इंडी ग्रामीण पोलीस स्थानकात झाली आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.